तुमच्याकडेही प्रत्येकाच्या खाण्याच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत का? आमच्याकडेही कारण मी आहे पश्चिम महाराष्ट्रातली आणि माझा नवरा आहे मराठवाड्यातला. आता मराठवाड्यामध्ये प्रत्येकाच्या घरी हमखास बनली जाणारी डाळ-बट्टी आज मी करायचा प्रयत्न केलाय. प्रयत्नच म्हणावा लागेल कारण मला आवडत नाही त्यामुळे मी घरी फारशी बनवत नाही. लग्नानंतर इतक्या वर्षात अगदी 2 ते 3 वेळाच बनवली असेल. पण आज मात्र ठरवलं आणि व्हॅलेंटाईन वीक चालू आहे तर नवऱ्याला सरप्राईज द्यायचं म्हणून आज बट्टीचा घाट घातलाय. आणि तुम्हीही मराठवाड्यातले असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमच्या घरी कशी डाळबट्टी बनवली जाते. तर सगळ्यात पहिल्यांदा डाळीला फोडणी दिलेली आहे. फोडणीसाठी मोहरी, जिरे, कढीपत्ता घालून, हिंग घालून त्याच्यामध्ये कांदा परतून घेतलेला आहे. टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची आणि जिरे मिक्सरवरती बारीक वाटून घेतलेले आहे. छान परतल्यानंतर हळद, लाल तिखट घालून घेतलेलं आहे. थोडा वेळ परतून घ्यायचं आणि तेल सुटण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यामुळे मसाले छान भाजले जातात आणि तेलही सुटायला मदत होते. आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि या इथं डाळ जी शिजवून घेतलेली आहे ती घालून घेतलेली आहे. आता वरणासाठी मी 4-5 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि हरभरा डाळ घेतलेली आहे. छान शिजवून घेतल्यानंतर पाणी ॲडजस्ट केलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घातली आहे, चिंच घातलेली आहे आंबटपणासाठी आणि छान उकळू दिलं आहे 2-3 मिनिटं. आता बट्टीसाठी जाडसर गव्हाचं पीठ वापरायचं असतं, पण माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी त्याच्यामध्ये रवा मिक्स केलेला आहे. त्याच्यामध्ये ओवा, हळद आणि मीठ घालून घट्टसर कणिक मळून घेतल्यानंतर त्याचे मीडियम अशा आकाराचे गोळे बनवले होते आणि गरम पाण्यामध्ये छान उकळी आल्यानंतर ते पाण्यात सोडून घेतले. पाणी छान उकळल्यानंतर छान ते गोळे जे आहेत ते शिजल्यानंतर ते वरती तरंगत येतात म्हणजेच आपले गोळे शिजलेले आहेत. तेव्हा ते काढून घ्यायचे आणि थंड करायला ठेवायचे. गोळे थंड झाल्यानंतर त्याचे काप करून घ्यायचे आणि मध्यम आचेवरती छान तळून घ्यायचे खरपूस रंगावरती. एकसारख्या रंगावरती तळल्यानंतर छान आतून सॉफ्ट होतात आणि वरून कुरकुरीत होतात. तर या इथं मस्तपैकी अशी बट्टी कुस्करून घ्यायची, त्यावरती भरपूर अशी डाळ ओतून घ्यायची. कांदा, लिंबू, कोथिंबीर घालून मस्त अशी आपली डाळबट्टी तयार आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा.